आज 30 तारीख आहे, 30 डिसेंबर, आणि आज नामनिर्देशन करण्याचा शेवटचा दिवस आहे. आणि या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझी पत्नी सौ रेणुका मयुरेश नेतकर हिला उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचं नामनिर्देशन करण्यासाठी आम्ही इथे जमलो. नक्कीच ही माझ्या यशस्वी कारकिर्दीची आणि या कार्याची ही पोचपावती पक्षाने दिली. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर, सन्मान्य सभागृह नेते परेशशेठ ठाकूर यांच्या मुशीत तयार झालेलो मी कार्यकर्ता आणि सन्मान्य अविनाश कोळी साहेब यांचं मार्गदर्शन, जे आमचे जिल्हाध्यक्ष राहिले, त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा जिल्हा भारतीय जनता पार्टीमध्ये पुढे चाललेला आहे. अशांच्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे. सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब हे ज्या प्रकारे विकास करत आहेत त्या प्रकारे आम्ही फार पुढे चाललेलो आहोत आणि भारतीय जनता पार्टी एक नक्की विजयी राहील अशा याच्यामध्ये काय बोलण्याचं कोणाचं दुमत नसणार आहे. कारण आपण बघताय की सर्वत्र विकास आहे. आज माझ्या पत्नीला या ठिकाणी संधी मिळाली. नक्कीच 50% आरक्षण राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही संधी तिला मिळाली. आज ती देखील महाविद्यालयीन काळात चांगलं काम माझ्यासोबत करत होती, परंतु जेव्हा ती गृहिणी झाली तेव्हा ती तिच्या गृहिणी याच्यात काम करत होती आणि आता तिला पक्षाने माझ्या वतीने जी संधी मिळाली आहे त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं मार्गदर्शन मला नेहमी राहिलेलं आहे, त्यांचे देखील धन्यवाद देतो. जनतेकडून ताई काय सांगाल की आपल्याला 14 प्रभागमधून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे भाजपकडनं. बघायला गेले तर मयूर नेटकर आपले जे मिस्टर आहेत ते गेले अनेक वर्षापासून लहानपणापासून संघर्ष करत आहेत. आज आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे, त्याच पोचपावतीवरती नक्की काय भावना व्यक्त कराल? मी सगळ्यांचा आभार मानते. माझ्या BJP सगळे प्रभागाचे प्रशांत ठाकूर यांचं की त्यांनी आम्हाला तिकीट दिलं आणि ते विश्वास दाखवलं. ते एवढे 15 वर्षापासून या प्रभाग 14मध्ये काम करत आहेत, BJPमध्ये काम करत आहेत. तर त्यांच्या नेतृत्वाखाली मी आता हे तिकीट घेतलं आहे आणि पुढे काम करायला इच्छुक आहे. काय संकल्पना घेऊन आपण पुढे जनतेसमोर जाणार आहात आणि काय असं शकता? जसं आपल्या सगळे नगरचं डेव्हलपमेंट झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, महिलांना संधी मिळाली पाहिजे. अजून छोटे मोठे जे काही प्रॉब्लेम असेल त्यांना सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं दिले येता दिलं पाहिजे. असं हे संकल्पना घेऊन मी पुढे चालली आहे. तसे 2 दिवसात माझ्यासोबत 400-500 महिला जोडले गेले आहेत. तर त्यांचे छोटे छोटे जे काही प्रश्न असेल ते सोडवतात. कारण घराच्या महिलांना बाहेर काढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून महिला म्हणून मला हे दिलेलं आहे. तर मला खूप आभार मानायचं आहे प्रशांत ठाकूर यांचं. बस धन्यवाद.